आता धूमधडाक्यातलं अजून एक गंमत सांगते. तो एक जो सीन आहे ना ज्याच्यामध्ये लक्ष्मीकांत शरद तळवळकरांना खूप घाबरवतो, ते गोष्ट सांगण्याचा सीन आहे. तर त्यातले जे सगळे आवाज आहेत ना ते अशोकने काढलेले आहेत डबिंगमध्ये लक्ष्मीकांतसाठी. असं कुठला मोठा ऍक्टर दुसऱ्या ऍक्टरसाठी करू शकतो. सो अशा काही गोष्टी त्यांच्यामध्ये. इज अ अमेझिंग ह्युमन बिईंग. आणि सर्वात म्हणजे त्यांचा ना स्वतःच्या जे मी त्यांच्याकडनं शिकले, यू हॅव टू ट्रस्ट युअर क्राफ्ट. तर मग तुमच्यासमोर कोणी असू दे, मग तो मोठा ग्रेट अभिनेता असू दे, फेमस असू दे, छोटा असू दे, काही असू दे, जेव्हा तुमचा स्वतःवरती विश्वास आहे, स्वतःच्या क्राफ्टवरती विश्वास आहे ना, मग तुम्हाला इन्सिक्युरिटी वाटत नाही की ही बाई माझ्यापेक्षा जास्त सुंदर दिसतीये का, ही जी मेरी साडी उसकी साडी से सफेद क्यों हे असं तुम्हाला वाटत नाही. आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या क्राफ्टवरती विश्वास मिळवण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागते, कुठेतरी पोहोचावं लागतं, तरच तो विश्वास निर्माण होतो. हे मी त्यांच्याकडनं अशा खूप गोष्टी शिकल्या आयुष्यात. पण मग बराच काळ तुम्ही दोघं स्क्रीन शेअर नाही केला आणि नंतर सडनली तू अशोक मामांबरोबर सिरियल केलीस. ती खूप नंतर म्हणजे मी माझं म्हणशील तर धूमधडाका माझ्यासाठी सर्वात पहिलाच सिनेमा की त्याच्या आधी मी केला एक सिनेमा कॉल घरचा भेदी, ज्याच्यात महेश कोठारे व्हिलन होता. आणि ना माझा पहिला शॉट बघितला ती महेश झाली, निवेदिता खरंच यू आर सच अ नॅचरल ॲक्ट्रेस. मी जर कधी सिनेमा प्रोड्यूस केला ना तर मी नक्की तुला हिरोईन म्हणून घेईन. जे त्यांनी पाळलं, म्हणजे जेव्हा त्यांनी धूमधडाका प्रोड्यूस आणि डिरेक्ट केला तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी मला ती अपॉर्च्युनिटी दिली. आणखीन धूमधडाकानी मी एक हिरोईन म्हणून एस्टॅब्लिश झाले. तत्पूर्वी मी 2 सिनेमे केले होते, घरचा भेदी म्हणून पण केला होता आणि एक केला होता नवरी मिळे नवऱ्याला ऑफकोर्स. पण खरी मला तू म्हणशील पॉप्युलॅरिटी मिळाली किंवा काही, तर त्याचं कारण म्हणजे धूमधडाका. आणि त्याआधी मी नाटकं करत होते. डेफिनेटली मी चाइल्ड आर्टिस्ट म्हणून पण बेसिकली नाटकं केली होते की तू पहिली 1977 माझ्या रिसर्चमध्ये जे आहे ते बालकलाकार म्हणून अपना पण या फिल्ममध्ये त्याच्याही आधी नाटकं केली. म्हणजे मी 10 वर्षाची होते तेव्हा मी काम केलं अमृतवेल नावाच्या नाटकात. ज्याच्यामध्ये अरुण सरनाईक हिरो होते आणि कानन कौशल, इंदुमती पैंगणकर हिरोईन होत्या. आणि वि स खांडेकरांच्या अमृतवेल नावाच्या कादंबरीवरती मधुसूदन कालेलकरांनी लिहिलेलं नाटक होतं ते. आणि त्या निमित्ताने मला आयुष्यात वि स खांडेकर भेटले. म्हणजे तुला सांगते, अरे बापरे, मी तुला काय सांगू, मी एवढी लहान होते आणि मी एवढ्या कुठल्या कादंबऱ्या वाचल्यास त्यांच्या? खांडेकरांच्या सगळ्याच वाचल्या, म्हणजे अश्रूपासून यू कॅन से बऱ्याच कादंबऱ्या वाचल्या. आणि कारण आमचं घर हे पूर्ण वाचनमय घर आहे. माझी आई, माझी मोठी बहीण, माझे वडील, आम्ही सगळे, म्हणजे आई आमची म्हणायची की आमच्याकडे कपाटं लुटून गेली तरी पत्ता लागणार नाही, असं आम्ही 4 जण पुस्तकांमध्ये असायचो. त्यासाठी सगळं क्रेडिट माझ्या आईचं आणि मोठ्या बहिणीचं की खूप छान वाचनाची आवड त्यांनीही लावली म्हणून. तर मी 10 वर्षाची असताना मी ते नाटक केलं अमृतवेल नावाचं. आणि त्याच्यामध्ये ती जी त्यांची जी मुलगी असते तिला फिट्स येत असतात, असं ते छोट्या मुलीचं कॅरेक्टर होतं जे मी केलं होतं अमृतवेल. आणि त्याचबरोबर मी अजून एक नाटक केलं होतं 10 वर्षाची असतानाच, हे बंध रेशमाचे. सो हे बंध रेशमाचे हे नाटक रणजित देसाईंनी लिहिलं होतं. आणि तेव्हा त्यांनी अक्षरशः कोलाडला त्यांचं जे घर आहे तिकडे कडेवर घेऊन गेले होते. म्हणजे मी खूप, त्या काळात ही माणसं किती मोठी आहेत ते माहिती नव्हतं ग. आणि त्याच्यात हे बंध रेशमाची मधली जी गीतं होती ती सगळी शांताबाईंनी लिहिलेली होती. शांता शेळके त्यांचा पण सहवास त्यावेळेला लाभला. आणि संगीत होतं जितेंद्र अभिषेकींचं. बापरे, केवढ्या मोठ्या. आणि काम करणारे कोण होते? वसंतराव देशपांडे, रामदास कामत, ज्योत्स्ना मोहिले, बकुळ पंडित म्हणजे आताच्या अलकनंदा वाडेकर, शमा बाजीकर, कारण गणेश सोळंकी होते त्याच्यामध्ये. आणि जेव्हा मी अमृतवेल केलं होतं त्याच्यामध्ये नंदा पातकर म्हणजे इलाचे वडील, इला वाटेत ना, ते होते. आणि अशा खूप मोठ्या लोकांचा सहवास लाभला. ते कुठेतरी संस्कार तुमच्यावरती होत असतात. म्हणजे तुम्ही स्पंजसारखं सगळं कुठेतरी अब्सॉर्ब करत असतात. त्याच्या पुढे जाऊन तुला मी सांगते, मी किती नशीबवाने. माझी आई ऑल इंडिया रेडिओवरती नोकरी करायची, विमल जोशी. तेव्हा ती कामगार सभा आणि वनिता मंडळ, मी आत्ता जे काही श्रोते तुझे ऐकत असतील त्या काळात त्यांना सगळ्यांना आठवत असेल, वनिता मंडळ, ताई आणि माई, लीलावती भागवत आणि आई माझी असायची. आणि कामगार सभेमध्ये आई, तुझी आई असायची? हो, माझी आई विमल जोशी, ताई आणि माई, लीलावती भागवत. आणि त्यांच्यामुळे भारा भागवतांशी खूप संपर्क झाला आणि त्यांची ती सगळी पुस्तकं वाचायला मिळाली.
आणि आई कामगार सभा करायची, ते आईनी बरेच नवे, म्हणजे विठ्ठल उमप वॉज माय मदर्स फाईंड. ते जाईपर्यंत अगदी खूप त्याबद्दल आईला नेहमी हे करायचं, कारण जेव्हा ती जायची वेगवेगळ्या ह्याच्यात, तर ते आवाज आणि ती रेडिओवरती त्यांना इंट्रोड्यूस करायची. सो तेव्हा ना त्या काळात असं काही ना क्रॅश वगैरे नव्हतं की कुठे ठेवून जाणार. मे महिन्यात सुट्टी असतात, आई ऑफिसला घेऊन जायची ना बऱ्याचदा. मग काय करायचं, तर कोणाच्या स्टुडिओमध्ये ती मला बसवायची, तू नाव ऐकल्यावरती हैराण होशील, म्हणजे श्रीनिवास खळे. खळे काका. आणि तेव्हा ना रेडिओवरती आपली आवड नावाचा एक कार्यक्रम व्हायचा, ज्याला कमलिनी विजयकरांचं आवाज असायचा. कमलिनी मावशी म्हणायचं त्यांना मी. आणि त्या अशा म्हणजे वयाने मोठ्या, अशा थोड्याशा प्लम्पिश अशा होत्या, पण त्यांचा आवाज इतका अप्रतिम होता. आणि तेव्हा रेडिओ हे एकच माध्यम होतं. तो लोक ना असे लांबून लांबून त्यांना बघायला यायचे, कोण आपली आवड हे कदम, मी कमलिनी विजयकर आपली आवड, असं लोकांना ती ट्यून पण इतकी ना त्या वेळची ही वाटायची. तर आपली आवडसाठी तेव्हा पी सावळाराम किंवा यांच्या काही कविता ज्या असायच्या, त्याला मंगेश पाडगावकर, कारण ते ऑल इंडिया रेडिओचे सगळे कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉईज होते ॲट दॅट टाईम, इन्क्लुडिंग आपले ग्रेट पु ल देशपांडे, त्यांचाही सहवास मला मिळाला होता. तर खळे काकांच्या स्टुडिओमध्ये आई मला नेऊन बसवायची आणि ते मला पॉपिन्स द्यायचे खायला, का तुम्ही बोलू नये म्हणून. सो आय यूज्ड टू कॉल हिम पॉपिन्स काका, यु नो. तर पुढे जेव्हा त्यांच्या म्युझिकची अशी मी टेचात त्यांना म्हणायचे, आज माझ्यासाठी पॉपिन्स आणलंय की नाही. मग पुढे जेव्हा त्यांच्या संगीताची ओळख झाली, तेव्हा आपोआप नतमस्तक झाले मी त्यांच्यासमोर. पण बरीचशी गाणी तेव्हा अशी मंगेश पाडगावकर, पी सावळारामांच्या कवितांना खळे काकांनी दिलेली आहेत साली. ती गाणी आधी ऑल इंडिया रेडिओसाठी रेकॉर्ड झाली आहेत, आणि मग आणि मग HMVच्या रेकॉर्ड्स निघाल्यात. अशी बरीच गाणी जी गायली जायची, अरुण दाते, सुधा मल्होत्रा, श्यामा चित्तार, म्हणजे ज्या सुमल कल्याणपुरांची भगिनी, अशा हे सगळे रेडिओवरती येऊन गायचे. आणि ती आपली आवडसाठी आधी गाणी रेकॉर्ड व्हायची, आणि मग HMVच्या बऱ्याचशा रेकॉर्ड्स निघालेल्या आहेत. म्हणजे एक तुला मी सांगेन, पद्मा डोगरा ज्यांनी इंटरव्ह्यू घेतला होता, तेव्हा तिच्या स्टुडिओमध्ये आईनी मला नेऊन बसवलं होतं, पण पद्मा आंटीनी मला पुढे बसवलं होतं. आणि मला नंतर आई बोलली, तुला माहिती आहे का, तू कोणाचा इंटरव्ह्यू ऐकत होतीस? त्या अमृता प्रीतम होत्या. पुढे मी पण त्यांचं पिंजर वगैरे पुस्तकं वाचली. सो कुठेतरी ना लहानपणी ह्या गोष्टींचे असे खूप संस्कार घडले. सुरेश भट, त्यांच्या, म्हणजे मला अजून आठवतं, मी ते सांभाळून ठेवलं नाही. त्यांनी मला त्यांचं एक पेन दिलं होतं गिफ्ट. माझा वाढदिवस होता आणि ते मला माझ्याकडे आत्ता काही नाही तुला द्यायला, तर त्यांच्या खिशातलं ते मी किती जपायला हवं होतं. पण आय वॉज सो यंग ॲट दॅट टाईम, यु नो, की हे किती अशा लोकांच्या मध्ये आपण वावरतोय, त्यांचं संस्कार तुमच्यावरती ऑटोमॅटिकली, वाचनाचे म्हण किंवा सगळ्याचे म्हण. जसं मी तुला सांगेन, 1983 मी नाटक केलं, टिळक आणि आगरकर, साहित्य संघाचं नाटक होतं. मी आगरकरांच्या पत्नीचं काम त्याच्यात केलं होतं, आणि त्या नाटकाचे लेखक दिग्दर्शक होते विश्राम बेडेकर. ते किती मोठे आहेत. ह्याच्यासाठी आईने मला सांगितलं, पहिल्यांदा म्हणजे तू रणांगण पुस्तक वाच, तर तुला कळेल तू किती मोठ्या माणसाच्या हाताखाली काम करतेस. किंवा बाळूताई म्हणायचो आम्ही त्यांना, मालतीबाई बेडेकर, ज्यांनी विभावरी शिरूरकर नावाने खूप लेखन केलं होतं. खूप स्फोटक लेखन होतं त्या काळातलं, कळ्यांचे निश्वास वगैरे. ते सगळी पुस्तकं मी तेव्हा त्या काळात वाचली. आणि 1.5 महिना आमच्या टिळक आणि आगरकरच्या झालेल्या रिहर्सल्स. त्यानंतर ना मी त्यांना काका म्हणायचं, आणि मी सतत त्यांच्या संपर्कात असायचे. मी 17-18 वर्षाची असेल, विच इज अ व्हेरी इम्प्रेशनेबल एज. तेव्हा मला पहिल्यांदा काकांनी सांगितलं की नाटक हे तू नुसतंच असं वाचू नकोस. नाटक हा वाङ्मयाचा एक प्रकार आहे. तुला नाटकात काम करायचं तेव्हा तुम्ही ती संहिता येता वाचता असं नाही. वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या खूप इंग्लिश लेखक त्यांनी मला इंट्रोड्यूस केले. हेरॉल्ड पेंटर म्हण किंवा अशी काही असतील, जसं मग काही त्यांनी स्ट्रीट कार नेम डिझायर म्हण, अशी पुस्तकं मला वाचायला लावली. सो त्यांचे मी खूप आभारी आहे की त्यांनी एक वाचनाचं आणखीन एक वेगळं दालन माझ्यासाठी खुलं केलं काकांनी. किंवा बाळूताई, मालतीबाई बेडेकरांचा तो जो सहवास होता ना असा त्यांचा मिळालेला, ज्याचे खूप अजूनही त्याची पाळंमुळं आपण म्हणूया तुमच्या विचारांमध्ये खूप खोलवर रुजलेली आहेत. अशा खूप गोष्टी ज्या मिस झाल्या. तुला एकदा सांगते, आम्हाला ना लहानपणी सवय होती संदेश घ्यायची. म्हणजे अशी एक वही असायची आणि सगळ्या मोठ्या लोकांकडे जाऊन नुसती सही नाही, त्याच्यावर संदेश असायचा. तर पाडगावकर काका एकदा मला रेडिओवरती, मी असेच आईबरोबर गेले असताना भेटले, तर त्यांनी मला एक संदेश म्हणून एक ओळ लिहून दिली. त्याच्यानंतर ना ती माझी वही सतत माझ्याबरोबर असायची. एक साधारणतः वर्षभराने मी त्यांना भेटले एका कार्यक्रमात. त्यांनी त्या कडव्याला पुढचं कडवं दिलं लिहून मला. आणि एकदा मी त्यांना ट्रेनमध्ये भेटले नागपूरला जाताना,
आणि त्याचं तिसरं कडवं त्यांनी मला त्या कवितेचं लिहून दिलं. आणि माझं इतकं दुर्भाग्य की हे त्यांच्या हस्ताक्षरातलं माझ्याकडे आज ती वही रिटेन नाही आहे ग. ती नाही. आमची खूप घरं बदलली त्या काळामध्ये. आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो, मग ह्या घरातून त्या घरात. तर त्या ह्याच्यामध्ये ना हे भटकाकाने दिलेलं पेन म्हण किंवा ही वही म्हण, ज्याच्यात बऱ्याच मोठमोठ्या लोकांचं असं हे असायचं, त्यांचे संदेश असायचे, जे माझ्याकडे नाही आहेत, ज्याची खूप खंत कायम आहे की आज ते एक प्रकारचं काय म्हणूया आपण, एक खूप मोठा खजिना प्रूव्ह झाला असता तो, पण नाही असते माझ्याकडे. तुम्हाला जर ही क्लिप आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या. आणि हो, सर्व काहीच्या क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.